मानवत मर्डर्स, एक क्वार्टर आणि 15 रुपये. म्हणजे अख्खी वेब सिरीज आहे ना, एक क्वार्टर आणि 15 रुपये. म्हणजे मानवत मर्डर्स म्हणजे एवढे सीन झालेत ना की वेब सिरीज तुम्हाला मी सांगणारच आहे. पण त्याआधी थोडं जरा सांगतो इन्फॉर्मेशन की नक्की काय आहे. की 7 ते 8 खून होतात 1972 ते 1974 मध्ये. आणि नक्की हे खून कुणी केलेत. म्हणजे अचानकपणे असं होत नाही ना की काय काय गोष्टी. तर त्यामुळे ह्या वेब सिरीजने पूर्ण दाखवलंय. आणि कोण बोलतंय की मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगले चांगले प्रयोग करत नाही, चांगले चांगले वेब सिरीज, चांगले चांगले पिक्चर येत नाहीत. तुम्ही ही वेब सिरीज बघा, तुमचे सगळे डाऊट्स आणि सगळी शंका क्लिअर होऊन जाईल. जेव्हा वेब सिरीज जेव्हा येते, जेव्हा वेब सिरीजचा पहिला भाग येतो, पहिले 4 भाग तर आहे ना तुम्ही जरा कंटाळवाणी आहेत. पण जसे जसे एपिसोड पुढे पुढे जातात तर तसे आहे ना ते एपिसोडची ग्रिपिंग आणि ते एपिसोडचे म्हणतात ना की जो सस्पेन्स थ्रिलर पिक्चर असतो, ज्या सस्पेन्स थ्रिलर पिक्चरला पाहिजे ते नक्कीच परिपूर्ण होते ही वेब सिरीज बघून. ही मानवतमध्ये रिअल घडलेली घटना आहे. तर तुम्ही त्या प्रकारेच वेब सिरीज बघा. आणि डायरेक्टरचं मी विशेष कौतुक करेन, रायटरचं विशेष कौतुक करेन की आहे ना त्यांनी ही वेब सिरीज चांगल्या प्रकारे लिहिली आणि चांगल्या प्रकारे डायरेक्शन केले. तर पहिला पिक्चर त्याचा होता आत्मपेम्पलेट. आत्मपेम्पलेट नंतर त्यांनी हा सेकंड पिक्चर काढला. तर त्यामुळे जर खूप जास्त एक्सपेक्टेशन तुम्ही घेऊन बघताय मूवी तर तुमचे नक्कीच म्हणतात ना की मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगला प्रयोग आणि चांगली वेब सिरीज ही मराठीमध्ये आलेली आहे. 1972 ते 1974 मध्ये जे काही घटना घडतात, म्हणजे 7 ते 8 मर्डर्स होतात. त्यानंतर पोलिसांना ना म्हणजे म्हणतात ना की माहित नाही काय करू. आणि त्यानंतर रमाकांत कुलकर्णी यांना बोलवलं जातं. आणि त्यानंतर ती लोक कशी चौकशी करतात आणि कसे अजून ते काय काय गोष्टी समोर येतात ह्या वेब सिरीज मध्ये दाखवलेलं आहे. ही वेब सिरीज 18+ असल्यामुळे आहे ना तर तुम्हाला आहे ना 18+ म्हणजे काही काही अशी वल्गर सीन्स नाहीये वेब सिरीज मध्ये. पण काही काही असे ब्रुटल सीन्स आहेत या वेब सिरीज मध्ये. ते तुम्ही फॅमिली सोबत नाही बघू शकत. काही काही शिव्या आहेत, म्हणजे लेडीज टू लेडीज, म्हणजे स्त्रिया टू स्त्रिया अशा शिव्या आहेत ना तर तुम्ही ते फॅमिली बघू शकत नाही फॅमिली सोबत. हे तर तुम्ही ही वेब सिरीज फॅमिली सोबत अवॉइड करा. आणि एकटे असाल किंवा मित्रांबरोबर बघू शकता वेब सिरीज. पण खूप ट्रूली म्हणतात ना, मी ट्रूली रेकमेंड करेन ही वेब सिरीज की तुम्ही वेब सिरीज बघा. सोनाली कुलकर्णी, बापरे, म्हणजे सोनाली कुलकर्णीची ऍक्टिंग बघून आहे ना तुम्ही वेडे व्हाल. म्हणजे सगळ्यांना माहिती सोनाली कुलकर्णी खूप चांगली ऍक्ट्रेस आहे, खूप चांगले त्यांनी भूमिका आधी केल्यात. पण तुम्ही ही भूमिका जेव्हा बघा ना सोनाली कुलकर्णीची, तुम्ही जर फॅन नसाल सोनाली कुलकर्णीचे तर ही वेब सिरीज बघून तुम्ही तिची फॅन नक्कीच व्हाल. वेब सिरीज मध्ये सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, आशुतोष गोवारीकर यांनी एवढी चांगली भूमिका साकारली ना. आणि काही काही मेन लीड मध्ये आहेत, काही काही साईड कॅरेक्टर आहेत ना, सई तामणकर. तर त्यामुळे ना ह्यांनी पण खूप चांगली भूमिका साकारली, त्यांच्या भूमिकेला खूप जास्त चांगला न्याय दिलाय. तर मी तर सगळ्यांना रेकमेंड करेन. आणि जर तुम्हाला जर इतिहास जर जाणून घ्यायचा असेल ना की काय घडले त्या आणि काय काय म्हणजे जादूटा, म्हणजे काय काय जादूटना, ब्लॅक मॅजिक प्लस मुंजिया आणि माणसं कशी बळी पडलेत ना या गोष्टीला, तर तुम्ही आहे ना हे प्रकर्षाने सांगणारी वेब सिरीज आहे ही. म्हणजे त्या टायमाला तर अंधश्रद्धा होती, आता पण आहे अंधश्रद्धा ही. आणि ही जोपर्यंत माणूस आहे ना तोपर्यंत अंधश्रद्धा चालूच राहणार आहे. त्यामुळे आपण त्याला इग्नोर नाही करू शकत. जोपर्यंत माणसं असणार आहेत, माणसाचे डोक्याचे विचार असणार आहेत, तेव्हा कोण ना कोणतरी ढोंगी बाबा आणि किंवा कोण ना कोणतरी अंधश्रद्धा पाहणारे. तुम्ही श्रद्धेने काम करा किंवा तुम्ही श्रद्धेने देवाची सेवा करा, पण अंधश्रद्धा पाहू नका. मित्र हेच म्हणेन. ही बेस्ट नॉच वेब सिरीज आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील यावरती तर तुम्ही चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.